आता आम्ही 3 रंगाचे 3 नमुने सोबत आहे म्हटल्यावर काही कांड होणार नाही असं कधी होईल का? आज आहे ना भाऊ, आम्ही चाललो होतो युवराश्रमला. तसं तर तुमचा भाऊ बिमार होता बरं, पण हे पोरं कशाचे ऐकते, चालच म्हणे. आता भाईने बोला जाने का तो जाने का, तिकडे भरती का करणं पडत नाही. मग आम्ही निघालोच होतो, पण म्हणलं थांबा, पहिले मेडिकल मध्ये चला आणि मला गोळ्या घेऊ द्या, नाही तर मला गाडीवर नाही डोक्यावर उचलून नेणं पडन युवराश्रमले. रस्त्यात जाताना सैला निघावं लागतं. म्हणलं चला आलोच तर दर्शन घेऊन तरी येऊ. दर्शन वगैरे घेतलं आणि माफी पण मागितली. म्हणलं काय चुकलं असेल तर माफ करा, आणि लगेच निघालो समोर. रस्त्यानं जाताना सातगाव भुसारी गाव लागतं आणि इथली शाळा पा. या शाळेत तुमचा भाऊ शिकेले बरं का. आता आम्ही 3 रंगाचे 3 नमुने सोबत आहे म्हटल्यावर काही कांड होणार नाही असं कधी होईल का? चिखलेच्या अलीकडेच आमची गाडी पंक्चर झाली होती. काय धंदे राव, ती मन खोटी थोडी आहे. 3 ती गाडा काम बिगाडा. तसं ह्या पोरायले म्हणलं होतं मी, जाणं जर असलं ना तर सकाळीच निघू. आणि आता पहा ना 12 वाजले तरी आम्ही चिखलेच्या अलीकडेच आहे. कसं तरी पंक्चर काढून घेतलं आणि चिखलेत आलो. चिखलेत आल्यावर पहिले ते एक चहा घेऊन घेतला आणि लगेच निघालो समोर. तिथं पोहोचल्यावर असं वाटत होतं आपण युवराश्रमला नाही गोव्यालाच चाललो. मस्त तिकीट बिकीट काढून घेतलं आणि आत गेलो. युवराश्रम खरंच भारी भो, एकदम हिरवागार आहे पायासारखं. आणि तिथलं मंदिर तर त्यापेक्षा बी भारी आहे. मस्त दर्शन वगैरे घेऊन घेतलं. आपले रानटी पहा ना जाईल तिथं बोम, अजिबात सुधारणाऱ्यातले नाही. म्हणलं चला इथून लवकर. आम्ही येताना ना संत्रीची बाग पाहून ठेवली होती. म्हणलं परत जाताना चोरी करू. आणि आम्ही 1-2 नाही डायरेक्ट 5-6 किलोची चोरी केली होती. भाऊ मस्त एक खाऊ घालत होता. असं वाटत होतं जस काही बायकोचे मी. आता 5-6 किलो संत्री खाऊन पोट थोडी भरणार होतं आमचं. म्हणून चिखलीमध्ये आल्यावर मस्त फेमस खांडगे मामाचा नाश्ता केला आणि त्यासोबत मस्त एक चहा बी घेतला. चला व आजच्यासाठी एवढंच. आम्ही निघतो घराकडं. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.